वारकामध्ये दिवस होता दुसरा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मी 2 ठिकाण कोणती होती ती. सो फटाफट रेडी होऊया पहिलं. हे हाय हॅलो नमस्कार मस्तपैकी छोटासा असा क्विक असा मेकअप करून घेतला आणि हे जे मी वेअर केलं आहे ओव्हरसाईज टी शर्ट ते एक नंबर होतं. पण शेवटी त्याला नजर लागली ती माझीच, कारण की त्याच्यावर सनस्क्रीन पडलं होतं. सो मी फटाफट ड्रेस चेंज केला आणि आपल्या फर्स्ट लोकेशनला पोचलो, ते म्हणजे बूम बिस्ट्रोला. येथे मला पोळी ट्राय करायची होती. सो मी तिकडच्या सगळ्या पोळीज मागवून घेतल्या होत्या. पोळी तर अशा भरपूर भेटतात सगळ्या ठिकाणी, पण मी इथे ट्राय केली. मस्तपैकी पोट भरून जेवलो आणि परत रिसॉर्टला परतलो. स्विमिंग पूल पाहून शिवांशला चूल माजली स्विमिंग करायची. सो त्याला स्विमिंग पूलमध्ये सोडला आणि मी तिथेच आराम केला. दिवस होता थर्ड. सो आम्हाला आज निघायचं होतं वारकामधून बॅक टू द होम. सो फटाफट निघालो. पण निघता निघता मला हा रोड दिसला जिथे मी फोटो सेशन केलंच नाही. एनिवेज नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करीन. सेकंड लोकेशनसाठी आपल्याला जायचं होतं आसगावला आणि ते होतं फॉर्च्यून पिझ्झेरिया, जे ग्रॅनीज पिझ्झा म्हणून पण ओळखला जातो. इटालियन स्टाईल पिझ्झा खायचा होता. सो इथे नक्की भेट द्या. मस्त असा चीज पूल करून आणि एक नंबर पिझ्झाची टेस्ट करून दिवस एंड केला हा तिरामिसू खाऊन. भेटूया पुन्हा.